पहली गेंद के लिए केडी, स्ट्राइक पर सचिन। और पहली गेंद पर आओ देखा ना ताओ, और लेकिन ये गेंद गई कहां पर है? क्या ये विकेट है या फिर ये छक्का है? और पहली गेंद पर थोड़ी सी ताकत वहां पर कम पड़ी है। अगेंस्ट विद द विंड खेलने का प्रयास किया गया था, ताकत का अधूरा इस्तेमाल, और सचिन की पारी यहां पर समाप्त। पहली गेंद पर बड़ा झटका, पहली गेंद पर हल्ला बोल करने का प्रयास किया था सचिन ने, लेकिन सफल नहीं हो पाए। विकेट का पतन होगा, पहला झटका लगेगा टीम फायर ब्रिगेड को। बैटिंग के लिए अरुण जाएंगे मैदान में। इसके पहले एक प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड भी ले चुके हैं अरुण। वैयक्तिक 44 रनों की पारी खेली थी, लेकिन इस बार डाउन द लेग साइड केडी की इस गेंद को अंपायर ने दंडित किया है। अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा, खाता खुलेगा। केडी की अगली गेंद, इस बार बैकफुट पर गए, जगह बनाना चाहते थे लेकिन बाहरी किनारा लेकर बॉल गई है शॉट थर्ड मैन की दिशा में। सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट करेंगे, स्ट्राइक पर आएंगे धीरज। धीरज ने भी जबरदस्त पारी खेली थी, एक धुआंधार पारी खेली थी, 28 रन बनाए थे पिछले मैच में। इस बार स्विच हिट करने का प्रयास, पिछले मैच में भी एक जबरदस्त स्विच हिट का स्ट्रोक खेला था धीरज ने। पॉइंट के ऊपर से 6 रन पाए थे उस स्ट्रोक के साथ, लेकिन इस बार एक सिंगल ही मिलेगा। प्रॉपर कनेक्शन नहीं था, मिडल ऑफ द बैट नहीं कर पाए, टाइमिंग नहीं कर पाए। सिंगल के साथ स्कोर अप आगे बढ़ता हुआ 3 रन। और अरुण ने फिर से एक बार अपने हाथ खोले हैं और गेंद को भेजा है सीधे बाउंड्री लाइन के बाहर। छह रन, 6 रन है बिल्कुल। आपला कोणी माणूस असेल तर आपण त्या ठिकाणी मात्र सांगायचंय, येस, पंचांनी त्याची पडताळणी केली आणि 4 धावा घोषित केलेत। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, आपण काळजी करू नका। 4 धावा घोषित केल्या जातील पंचांकडून। त्याही वेळेला मात्र बॉल जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन कडे, तिकडे मात्र डीप मधून प्रोटेक्शन आहे, फिल्डर येतोय बॉलवरती। अतिशय वेगाने धावून आले होते, लेगबाईचा इशारा, अगदी शरीराला लागून बॉल गेला होता, त्यामुळे लेगबाईच्या स्वरूपातल्या एका धावेने मात्र संघाच्या धावफलकाच्या आकड्यात बदल घडेल चौकारानंतर। 5 चेंडू पूर्ण झालेत, केडीच्या ओव्हर मधले शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय। सामना क्रमांक 4 आपण बघतोय, यानंतर आणखीन एक मॅच। बैठक स्ट्रोकच्या प्रयत्नामध्ये होते आणि इथे मात्र वेग चांगला पाहायला मिळाला आणि अधिक वेगाने मात्र टाकले गेलेले या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल घोषित केला जातोय आणि डॉट बॉल नंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली आहे। एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती मात्र आपण जर पाहिलं तर 8 धावा, 1 विकेट आणि 8 धावा फायर ब्रिगेड संघाच्या खात्यामध्ये। बॉलिंग मार्क वरती सलीम, बघूया आता सलीम कशी गोलंदाजी करतोय। अरुण सारख्या फलंदाजाला त्यांना थांबवून ठेवायचंय। पहिलाच बॉल या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय, एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर आहेत, एकच धाव घेण्याची संधी मिळतीये।
सलीमच्या पहिल्या चेंडूवरती. आणखीन एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय, पण काउ कॉर्नरला फिल्डर आहेत आणि त्याला मात्र चिरून फाडून भेदून चेंडू सीमारेषा पार. येतो षटकार धीरजच्या बॅटमधून. ताबडतोड बॅटिंग या ठिकाणी मात्र आज पाहिली अरुणची, धीरजची. सचिन आज मात्र या वेळेला आपण जर पाहिलं तर थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतलेला आपल्याला बघायला मिळालं या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये सचिनने सुद्धा चांगला स्टार्ट दिला होता, पण शून्याचा चष्मा घालून माघारी जरी परतला असला तरी त्याचा कोणताही प्रभाव मात्र बॅटिंग वरती या धीरज आणि अरुणच्या पडलेला नाहीये. कट करण्याचा प्रयत्न तिकडे बॅकवर्ड पॉइंटला केडी आहे क्षेत्ररक्षक म्हणून. पुन्हा एकदा मात्र बॉल पाठीमागे गेल्या, ओव्हर थ्रो झालाय. कलेक्शन मध्ये मात्र चुकी केली आहे. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या वेळेला मात्र धावून पूर्ण केल्यात. स्वामी इलेव्हन आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर लगेच सेमीफायनल आपण खेळवणार आहोत. पहिल्या 4 संघांमधून स्वामी इलेव्हन आणि या दुसऱ्या 4 संघांमधून मात्र कोणता संघ जो सेमीफायनल खेळेल हे आपल्याला बघायचंय. या वेळेला मात्र बॅटच्या अगदी टोला लागतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कॉट बिहाइंडच्या स्वरूपात धीरजची विकेट आली आहे. नाराज आहेत धीरज स्वतःवरती. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करायचं होतं, पण तसं झालं नाही. बॅटची कडा घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. गोलंदाजाला मिळाली यष्टीरक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज धीरज होतोय. या वेळेला मात्र झेलबाद. विकेटचं पतन. 4 चेंडू आणि 4 चेंडू नंतर स्कोर जर आपण पाहिलं तर 17 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्या सध्या बघायला मिळतात फायर ब्रिगेड संघाच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. स्वप्नील आलेत बॅटिंग साठी धीरजच्या जागेवर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॉल उंचा गेलाय, हवेत आहे आणि विकेट किपर पुन्हा एकदा मात्र या वेळेला चुकी करतोय. हातातून चेंडू निसटलाय. सोपा नव्हता हा झेल, पण प्रयत्न करावे लागले होते. दोन धावा धावून काढल्या गेल्यात. सलीम पुन्हा एकदा मात्र सज्ज आपल्या बॉलिंग रनवेवर शेवटचा चेंडू घेऊन. या वेळेला मात्र डॉट बॉलने सांगत होते पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरची, आणि या ओव्हर मधून एकंदरीत आपण जर पाहिलं तर टोटल 11 धावा आलेत आणि 11 धावांच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 ओव्हर नंतर 19 धावांवरती हे धावफलक स्थिरावलेलं आपल्याला बघायला मिळतंय. थोडस मॅच मध्ये स्पीडअप ठेवा, कारण यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. सध्या पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या उपांत्यपूर्व फेरी क्रमांक 2 मध्ये पूर्ण झालेला आपण बघितला आणि 2 ओव्हर मध्ये 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. एक विकेटही गमावली गेली होती. त्यानंतर मात्र धीरजचाही फलंदाजीचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला. म्हणजे एकंदरीत 2 विकेट्स गमावलेत आणि 19 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिली टीम फायर ब्रिगेड. 19 धावा. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ए विभाग संविधान चषक 2026 आपण बघत आहात. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्याही 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आज सांघिक क्रीडा गुणांना उत्तेजन प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ए विभागाच्या माध्यमातून अनुक्रमे मंगळवार आणि बुधवार म्हणजे आज 27 आणि उद्या 28 जानेवारी 2026 या 2 दिवसांमध्ये या भव्य स्पर्धेचं आयोजन. आकाश, पहिला चेंडू आकाशचा. पहिला चेंडू अतिशय जबरदस्तरित्या हाताळला आकाशने. चांगला वेग पाहायला मिळाला, चांगली पिचिंग पाहायला मिळाली, लाईन लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल. या वेळेला मात्र फुल टॉस हाताळला गेला होता. डीपला मात्र फिल्डर आहेत. बाउंड्री तिकडची थोडीशी लांब आहे, त्यामुळेच मगाशी सचिनची विकेट आलेली आपण बघितली होती मगाच्या पहिल्याच चेंडूवरती. सध्या 3ऱ्या ओव्हरचा खेळ आता सुरू झालेला आपण बघतोय.
के ईस्ट या संघाच्या माध्यमातून मात्र आपण केडीला पाहिलं. त्यानंतर सलीमने दुसरं षटक हाताळलं आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र आकाश बॉलिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. संत गतीने मात्र आता हा स्कोर कार्ड पुढे सरकवतायत. या वेळेला बॅटची कडाकीत मात्र बॉल फाईन लेगच्या दिशेला जाताना बघायला मिळतोय. तिकडेही फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणाचा सजावटीचं काम मात्र आपल्या गोलंदाजीसाठी केलंय ते आकाशने. सर्व फिल्डर मात्र फाईन आहेत. एक थर्डमॅन आहे, त्याचबरोबर एक फाईन लेग आहे, डीप पॉइंटला फिल्डर, कव्हर पॉइंटला एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. पुन्हा एकदा मात्र हवेत फटका हवाई यात्रेवरती नोमॅन्स लँड मध्ये पडेल, कारण कोणी नाहीये त्या ठिकाणी. सर्व फिल्डर बाउंड्रीवरती आहेत, जवळ कोणीही नाहीये. हो, या वेळेला स्विंग अँड मिस. अरुणच्याही चेहऱ्यावरती मात्र फ्रस्ट्रेशन दिसतंय. स्कोर तसं बघायला गेलं तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाहीये, त्यामुळे कुठेतरी धावांच्या बेरीज वजाबाकीमध्ये मात्र थोडंसं अनसक्सेसफुल होताना दिसते या मॅच मध्ये फायर ब्रिगेडची टीम. मगाशी मोठं लक्ष समोर ठेवलं गेलं होतं, पण या मॅच मध्ये गोलंदाजांनी आता मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय. एकंदरीत पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल अरुणसाठी हाताळला गेला आणि तिकडे मात्र खुदून काढलेला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे पण तितकाच वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाजीतून मात्र स्वप्नील. तीन ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटची ओव्हर आता मात्र शिल्लक राहिली आहे. बघूया शेवटच्या षटकातून किती धावा जमवू शकते टीम फायर ब्रिगेड. अरुणला आज मात्र कुठेतरी हात खोलण्याची संधी नाही दिली. पहिल्या षटकात केडी, दुसऱ्या षटकात सलीम, तिसऱ्या षटकात आकाश, तिघांनी मात्र त्या ठिकाणी एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सलीम थोडासा महागडा जरूर ठरला, 11 धावा त्यांनी खर्च केल्या. उर्वरित आपण जर पाहिलं तर केडीने 8 आणि आकाशने 6 अशा पद्धतीने मात्र या एकमेकांना साथ देणाऱ्या गोलंदाजांनी मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र बघूया आता कशा पद्धतीनं शेवटचं षटक हाताळलं जाते. बॉलिंग साठी मात्र टॉम. चांगला वाईड लाईन यॉर्कर या वेळेला. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू ज्याला म्हटलं जातं. या वेळेला मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये फटका खेळला गेलाय. उंची जास्त गाठली आहे, लांबी कितपत गाठेल बघूया. 1 2 नव्हे तर 3 क्षेत्ररक्षक, मला वाटतं 4 क्षेत्ररक्षक तिकडे होते. आणि इथे आपण जर पाहिलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अरुण आउट होऊन माघारी परततोय. अरुण सारख्या फलंदाजाला आज मात्र या मॅच मध्ये थोडीशी फाईट करावी लागली, संघर्ष करावा लागला. आणि संघर्ष कोणाला करायचा नाही, संघर्ष हा प्रत्येकालाच करावा लागतो, मग ते क्रिकेट असो वा आपलं दैनंदिन आयुष्य. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. यावेळेला मात्र ताकदीने बॅट भिरकावली होती पाठीमागे. एसटी रक्षक मात्र स्वतःला वाचवतायत. बॉलला अडवलंय पण स्वतःलाही वाचवलंय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. टॉम पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळते. याचमुळे मात्र म्हटलं जातं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डावखुरी हातांच्या गोलंदाजांचं वर्चस्व आहे. राऊंड विकेटचा अँगल आणि मग मिडल ऑफ द स्टंप किंवा ऑफ स्टंप वरून मात्र बॉलला वळवणं हे फलंदाजांना बऱ्याचदा खेळणं अवघड करून जातं. आणि त्यातल्या त्यात असे मध्ये मध्ये यॉर्कर हाताळणं, फास्टर वन हाताळणं. चांगली फिरकी तर आहेच या गोलंदाजाकडे, परंतु तितकंच चांगलं वेगवान गोलंदाजी करण्याचं पण
बळ त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे आहे, ताकद त्याच्याकडे आहे. एक्स्ट्रा रन्स त्यांनी मात्र खर्च केला, पण त्यानंतर मात्र 2 अतिरिक्त रन आले. त्यावेळेला मात्र 2 डॉट बॉल सुद्धा त्यांनी हाताळले. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, तिकडे बॉल मात्र केडीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं के ईस्ट या टीमच्या कडून. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेला पूर्ण केलं. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि पंचांचा निर्णय काय आहे? अंपायर इज इट आउट? यस, बॅटर आउट घोषित केला गेलाय. स्वप्नील मात्र या ठिकाणी आउट होऊन माघारी परततोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र आउट होऊन माघारी परत आहेत स्वप्नील. नवीन फलंदाज जातील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी मात्र शैलेश. उद्याच्याही सत्रामध्ये मात्र असेच 8 संघ या ठिकाणी खेळणार आहेत. त्या सर्व संघनायकांना विनंती असेल की आपण दिलेल्या वेळेमध्ये मात्र उद्या उपस्थित राहायचंय. सकाळी ज्या वेळेला तुम्हाला बोलावलं गेलंय त्या वेळेला मात्र आपण मैदानावरती उपस्थित असणं गरजेचं आहे, अन्यथा मात्र आपल्याला पेनल्टी लागू शकते. आपण जर ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह बघत असाल तर त्या कर्णधारांना सर्वांना एक सूचना आहे की आपण बरोबर ज्या ठिकाणी आपल्याला वेळेत बोलवलं गेलं त्या वेळेत येण्याचा प्रयत्न करा. राऊंड विकेटचा मारा शैलेशच्या बॅटमधून मात्र डाऊन द ग्राउंड फटका खेळला जातोय आणि एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये चांगलं कलेक्शन आणि डायरेक्ट हिट लागलाय का? आणि फलंदाज बाद घोषित केला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट आली आहे. अशा पद्धतीने मात्र पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांखेरीज टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा बनलेत आणि जिंकण्यासाठी मात्र 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. के ईस्ट आणि त्यांच्या विरोधात फायर ब्रिगेड. 31 धावा झाल्यात, 32 ची गरज आहे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. फायर ब्रिगेड जास्त वेळ घालवू नका. चला केडी आपण लवकरात लवकर फिल्डिंग हे बॅट्समन पाठवून द्या. के ईस्ट आपला एक प्रतिनिधी पाठवा प्लीज. के ईस्ट
चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे चला चालूया मॅच. बॅटर पाठवा मैदानात. शैलेश आणि धवल सलामीची जोडी. स्ट्राईकवर शैलेश, नॉन स्ट्राईकला धवल. गोलंदाजीसाठी मात्र मला वाटतं स्वप्नीलच्या हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. 32 धावांचं आव्हान आहे. 31 धावा सर्वप्रथम तर बॅटिंग करत असताना पहिल्या 4 ओव्हर दरम्यान बनवल्या गेल्या त्या फायर ब्रिगेड संघाकडून. फायटिंग स्कोर आहे तसं बघायला गेलं तर काही घडू शकतं या मॅच मध्ये, कारण मगाशी जो ताकदीनं सामना जिंकलाय यानंतर मात्र थोडंसं कुठेतरी आता धावसंख्येचा आलेख खाली आलेला पाहायला मिळतोय फायर ब्रिगेड संघाचा. गोलंदाजीसाठी स्वप्नील. शैलेश आणि धवल सलामीची जोडी. 32 धावांचा पाठलाग सुरू होतोय. फायर ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधात के ईस्ट यांच्यामध्ये मात्र चालू होतोय हा सेकंड इनिंगचा खेळ, मॅचचा उत्तरार्ध. आणि या मॅचच्या उत्तरार्धात काय घडतंय काय बिघडतंय हे जाणून घेण्यासाठी जाऊया मैदानाच्या दिशेने. श्री इव्हेंट स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती सुद्धा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. बृहन्मुंबई महानगरपालिका ए वॉर्ड यांच्या माध्यमातून मात्र या भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन होत आहे. ए विभाग संविधान चषक 2026. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू स्वप्नील विरुद्ध शैलेश. पहिलाच बॉल. लेफ्ट हँडेड बॅटर खेळतोय की काय असा भास मात्र करून दिलाय त्या ठिकाणी शैलेशने. चांगला रिव्हर्सचा फटका तिकडे केला जातोय एकेरी धावेसाठी. पाठलागाला सुरुवात झाली आहे. 32 टू विन. 32 धावांचं आवाहन आहे. आणि यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फॉलो थ्रू मध्ये बॉल हाताला लागला सुद्धा. स्वप्नीलचा खूप चांगला प्रयत्न तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शैलेश स्ट्राईकवर. यावेळेला हलक्या त्यानं पुश केलं चेंडूला. एक धाव तर अगदी वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? क्रिकेटच्या नवीन नियमांप्रमाणे मात्र अशी फॉल्स फिल्डिंग सुद्धा त्या ठिकाणी पेनलाइज केली जाते. ओ हो हो हो, काय जबरदस्त फटका खेळलाय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. आणि मात्र हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते धवलच्या बॅट मधून. शानदार स्ट्रोक. आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय जा बॉल शोधून आणा. सडक पे कडक. पहिलीच ओव्हर आहे ना. चला मॅच बॉल आलाय. लाजवाब स्ट्रोक खेळलाय धवलने. प्रॉपर टायमिंग आणि ताकदीने मात्र खेळला गेलेला फटका धवलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. सिंगल तिकडे अगदी इझिली कंप्लीट होते. दूसरा दावे का कोई प्रयत्न नहीं है. बहुत ही शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन रहा धवल द्वारा. एक अच्छी शुरुआत की है स्वप्निल के गेंदबाजी पर. 5 गेंदों में कुल मिलाकर 10 रन आए हैं. 32 का ये
टारगेट यहाँ पर चेस करने के लिए उतरी थी टीम के वेस्ट के ईस्ट, माफ करें डाउन द ग्राउंड। इस बार सीधे बैट से किया हुआ स्ट्रोक, बिल्कुल वी शेप में, बहुत अच्छा स्ट्रोक यहाँ पर लॉन्ग ऑन की तरफ जाता हुआ सिंगल के साथ पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर जाकर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान के 11 रन। अभी भी 21 रन और बनाने हैं आने वाली 18 गेंदों में। एक अच्छी फाइट देखने मिलेगी इस मुकाबले में, ऐसा लग रहा है। फाइटिंग स्कोर मला वाटतं या ठिकाणी आपण सर सुद्धा म्हणतात की नाही हा स्कोर असा पाहिजे की ज्याच्यामध्ये मॅचला मजा येईल, कारण या अगोदर 82 ज्या वेळेला बनले त्यावेळेला मॅच एकदमच एकतर्फी झाली सर। मगाशी 19 लो स्कोरिंग सुद्धा मॅच पाहिली आहे, हाय स्कोरिंग मॅच सुद्धा पाहिली आहे। फायर ब्रिगेड अरुणने 44 धावा वैयक्तिक बनवल्या। बॉलिंग साठी मात्र सचिन आले आहेत, ओपनिंगला मात्र आज आले, ज्या वेळेला बॅटिंग साठी सुरुवातीला मात्र पहिल्याच बॉलवरती त्यांचा विकेट आला, पण आज बॉलिंग मध्ये मात्र त्यांना आता कमाल करून दाखवावी लागेल। टीम साठी मात्र काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपल्या टीमला ते जिंकवून देऊ शकतात, भले बॅटिंग मधून नाही पण बॉलिंग मधून काहीतरी चांगलं काम करावं लागेल। यस, चांगला चेंडू तिकडे मात्र पाहायला मिळतोय सचिन यांचा। या वेळेला मात्र बॅटची लीडिंग एज घेतली आहे, बॉल फाईन लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होताना अरुण आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणून। यस यस नो नो, परंतु कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड होऊ शकली असती पण नकार दिला शेवटी विशालने, शैलेशने। पहिला चेंडू निर्धाव आला, त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे। ओ या वेळेला समोर खेळलाय पण फटक्यात प्रॉपर कनेक्शन नाही दिसत आहे, आणि इथे मात्र विकेट आली आहे धवलची। सचिन मात्र त्या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय या विकेटचं, स्वप्नीलने मात्र हा झेल पकडलाय आणि धवल बॅक टू दी पॅव्हिलियन जातोय। फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागतोय। फायर ब्रिगेड या मॅच नंतर आपण जर पाहिलं तर एक सेमीफायनल आहे, आणि ती सेमीफायनल मात्र कोण खेळणार स्वामी 11 संघासोबत हे आपल्याला या मॅच मधून कळणार आहे। चांगली फाईट होऊ शकते, कारण एक चांगला फायटिंग टोटलचा आकडा त्या ठिकाणी आपण पाहिला होता। 31 बनल्या, 32चं टार्गेट होतं। सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे। स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती टोटल 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅटिंग साठी मात्र टॉम आलेत। एक क्वालिटी क्रिकेट असं पाहायला मिळतंय आपण या 2 दिवसांमध्ये। मुंबईमध्ये तसं आठवड्याच्या दिवसांमध्ये स्पर्धा कमी पाहायला मिळतात। परफेक्ट यॉर्कर होता, यावेळेला मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय। शैलेश तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली या टॉमच्या फटक्यावरती शैलेश यांची। एका धावेची भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 13 वर। के ईस्ट चांगला संघ, आज फायर ब्रिगेडच्या विरोधात मात्र त्यांनी नक्कीच एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं। ज्या संघाने मात्र या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर बनवला त्या संघाला मात्र 31 धावांवरती अडवलं, थांबवलं, रोखलं, आणि 32 धावांचं आव्हान आता मात्र चेस करण्यासाठी टीम के ईस्ट मैदानावरती उतरली आहे। एका बाजूला आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी शैलेश आहेत, आणि त्यांच्या जोडीला मात्र आता टॉम आलेत धवलच्या जागेवर।
या वेळेला मात्र शैलेशच्या बॅटमधून जबरदस्त प्रहार आणि बॉल कुठे जातोय तर सरळ सीमारेषा पार येतोय षटकार. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोर जर आपण पाहिलं तर टोटल 19 धावा. या ओव्हरमधून टोटल 8 आलेत. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या, परंतु शेवटचा बॉल अगदी बॅटच्या रडारमध्ये टाकला गेला आणि राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट षटकार ठोकून मात्र ओव्हरची समाप्ती केली आहे. शैलेशच्या बॅटमधून आलेल्या षटकारासोबत संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 ऑन दी बोर्ड. एक गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 12 चेंडू आणि आता 13 धावा बनल्या आहेत. तसं बघायला गेलं तर 19. 12 मध्ये 13ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राकेश राकेशचा पुढचा चेंडू टॉम स्ट्राइक वरती होती. यावेळेला मात्र पहिला चेंडू मात्र वेगानं हाताळला पण दिशाहीन होता. भरकटलेला चेंडू होता. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर +4 धावा. टोटल अशा 5 धावा या बॉलवरती ऍड होणार आहेत. थोडीशी मदत मात्र या ठिकाणी होते ती गोलंदाजाच्या माध्यमातून. समोरच्या संघाला मात्र थोडंसं सहकार्य केलं. अतिरिक्त धाव तर हाताळलीच पण विकेट किपरला या बॉल अडवण्यामध्ये कठीण झालं आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार तिकडे आलेला आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि 4 धावांचा आधीचा हा फटका आपण पहिला व्हाईट बॉलवर 4 आले. त्यानंतर आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. सातत्यपूर्ण मात्र एक्स्ट्रा रन्सची घोषणा या ठिकाणी मला वाटतं होणार आहे. येस, पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल कळवलाय. टोटल 7 धावा आल्यात. एकही चेंडू पूर्ण झालेला नाहीये. बारा मध्ये 13ची गरज होती. पहिल्या बॉलच्या पूर्वीच मात्र त्या ठिकाणी 7 धावा आल्यात. आता फक्त जिंकण्यासाठी 6 धावा गरजेचे आहेत. चला बॉलर या ठिकाणी बदलला गेलाय. प्रकाश कांबळे, प्रकाशजी कांबळे, आपण कृपया करून मंचावर यावे. नवीन गोलंदाज साठी त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला बदललं गेलं आणि त्यानंतर मात्र बॉलिंग साठी सिद्धेश आलेत. यावेळेला मात्र टॉमच्या बॅटमधून खेळला गेलेला फटका मिडविकेटच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त असे स्ट्रोक्स खेळले गेलेत. या अगोदर विकेट आलेली त्याची पाहिली होती. खऱ्या अर्थाने धवल त्यांनी सुद्धा चांगला स्ट्रोक एक खेळलाय. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर टॉमच्या बॅटमधून चांगले रन झालेत.
एकंदरीत स्कोर जर पाहायचं झालं तर सध्या स्कोरबोर्ड वरती 28 धावा आहेत. 4 धावा फक्त बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. यानंतर मात्र सेमीफायनलचा सामना म्हणजे आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपल्याला खेळवायची आहे. आणि या फटक्यासोबत मात्र के ईस्ट हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. स्वामी इलेव्हन विरुद्ध के ईस्ट यांच्यामध्ये मात्र आता शेवटचा सामना म्हणजेच उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तत्पूर्वी मनपूर्वक अभिनंदन के ईस्ट या संघाचं अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक फायर ब्रिगेड. या अगोदरची मॅच मात्र पूर्ण ताकदीनिशी जिंकली होती, परंतु या मॅच मध्ये एक मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागलाय. तर सामन्याचे सामनावीर आपण जर पाहिलं तर या सामन्याचा सामनावीर ठरतील टॉम, प्लेअर ऑफ द मॅच टॉम. आणि त्याचबरोबर फायर ब्रिगेड संघाला सुद्धा एक छोटंसं सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आमच्या वतीने दिलं जाणार आहे. तर आपण कृपया करून व्यासपीठावरती या आणि आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. टॉम आहे, टॉमला या ठिकाणी मात्र आपण